नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन क्लासेस. माय सेल्फ निहाल. सो आपण 9th युनिट जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. जसं की लोकविकास आणि पर्यावरण हा युनिट आहे. त्यामध्ये कन्सेप्ट्स आपण पूर्णतः क्लिअर केलेले आहेत. त्यासोबतच 30+ MCQचा आपण सिरीज घेतलेला आहे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर केलेले आहेत. त्याचं सेशन झालेलं आहे. त्यासोबत आज आपण 20+ अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आज कव्हर करणार आहोत. आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून भरपूर विद्यार्थी आपल्याला जॉईन होतील. ओके, सो विदाउट गेटिंग लेट, लेट स्टार्ट विथ द लेक्चर. बिफोर स्टार्टिंग द सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय वुड लाईक टू टेल यू. जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेटसाठी प्रिपरेशन करत आहेत, तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1चा फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF देखील मिळणार आहे. तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता आणि तुमच्या प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करू शकता. त्यासोबतच पेपर 2, मग तो तुमचा कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा अन्य कुठला विषयाचा असेल, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पेपर 2चा फुल कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2च्या फुल कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळतील, व्हिडिओ लेक्चर्स मिळतील आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. सो विदाउट गेटिंग लेट, विदाउट डिलेइंग, आजच्या आजच सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कोर्स जॉईन केल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन्स दिले जातील, जे काही इंटिमेशन्स दिले जातील, ते तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलात तर हा अटेम्प्ट जो आहे तो तुम्ही लवकरच क्लिअर कराल. तर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल बद्दल आपण शिकलेलो आहोत. जपानमध्ये क्योटो नावाचा शहर आहे, त्या ठिकाणी झालेला हा क्योटो प्रोटोकॉल आहे. तर हे क्योटो प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे? एअर पोल्युशनशी रिलेटेड आहे, ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे की वॉटर पोल्युशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यासाठी 10 सेकंडचा काउंटडाऊन मी सुरू केलेला आहे या ठिकाणी. तर याचा राईट आन्सर जे काही आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फटाफट. ठीक आहे. काय असेल याचा राईट आन्सर? एअर पोल्युशन, ग्रीन हाऊस गॅस, क्लायमेट चेंज की वॉटर पोल्युशन. ठीक आहे. याबद्दल आपण शिकलेलो आहोत. व्हॉट इज क्योटो प्रोटोकॉल? जे विद्यार्थ्यांनी तो लेक्चर पाहिलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी पाहून घ्यायचा आहे. क्योटो प्रोटोकॉलवरती आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यासोबतच आपण याच्यावरती प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. Okay, so right answer of this question is option B, greenhouse gas. क्योटो प्रोटोकॉल 11 डिसेंबर 1997 रोजी स्वीकारण्यात आला होता. दॅट मीन्स 11 डिसेंबर 1997 रोजी हा लॉ साईन झाला होता. तो 16 फेब्रुवारी 2005 रोजी अंमलात आला. म्हणजे त्याचं जे वर्किंग आहे आपण असं म्हणू शकतो ते 16 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आला. सध्या क्योटो प्रोटोकॉलचे 192 पक्ष आहेत. सध्या जे मेंबर्स आहेत क्योटो प्रोटोकॉलमध्ये ते 192 इतके आहेत. क्योटो प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार होता ज्याने 1992च्या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज UNFCC फुल फॉर्म लक्षात ठेवा याचा विस्तार केला, जो ज्या पक्षांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध करतो. आलं लक्षात? तर UNFCC याचे जे काही फ्रेमवर्क्स आहेत, याचे काही रूल्स आहेत, याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याला फुलफिल करण्यासाठी किंवा त्याला पुढे चालवण्यासाठी हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तो इम्प्लिमेंट करण्यात आला होता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा क्योटो प्रोटोकॉल इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅस एमिशन. पुढचा प्रश्न. विच अमेंडमेंट was agreed to phase down HFCs under the Montreal Protocol. Okay,
मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट झाला होता. ठीक आहे. तर तो अमेंडमेंट जो आहे तो HFC ला कमी करण्यासाठी किंवा HFC जो आहे त्याचं फेज डाऊन करण्यासाठी हा अमेंडमेंट केला होता. तो कुठल्या अमेंडमेंट मध्ये होता किंवा तो कुठला अमेंडमेंट होता असं विचारलं गेलं आहे. पॅरिस अमेंडमेंट आहे, न्यूयॉर्क अमेंडमेंट आहे, दिल्ली अमेंडमेंट आहे की किगाली अमेंडमेंट आहे. ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांचं आन्सर जे आहे कमेंट बॉक्समध्ये दिसलं पाहिजे आणि जो स्कोर आहे तुमचा तो लेक्चरच्या शेवटी सर्वांनी सांगायचा आहे. ठीक आहे. असा कुठला अमेंडमेंट आहे क्योटो प्रोटोकॉल मध्ये जो की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी साइन केला होता किंवा ऍग्री केला होता. ठीक आहे. सो ऑप्शन डी म्हणजे किगाली अमेंडमेंट जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. ओके. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे त्यामधली किगाली अमेंडमेंट जी आहे हा हायड्रोक्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादन हळूहळू कमी करण्यासाठी हा करार जो आहे आंतरराष्ट्रीय करार इंटरनॅशनल ट्रीटी, ठीक आहे, ॲग्रीमेंट जी आहे ती करण्यात आली होती. ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मूळतः ओझोन थर संरक्षित आणि पुनर्संचयित करण्यासाठी तयार करण्यात आला होता. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जर विचारला की कशाशी रिलेटेड आहे, कशाशी निगडीत आहे, तर ओझोन डिप्लेशनला कमी करण्यासाठी किंवा ओझोन डिप्लेशनला रिझनेबल काही घटक आहेत त्या घटकांचा वापर, त्या घटकांचा उत्पादन कमी करण्यासाठीचा हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत 128 राज्य यामध्ये होते असं या ठिकाणी सांगितलंय आणि युरोपियन युनियन किगाली दुरुस्तीला मान्यता दिली आहे. आलं लक्षात? तर बघा, सर्वात महत्वाचं यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्टी आहेत की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी अमेंडमेंट कुठला होता तर किगाली अमेंडमेंट होता आणि किगाली अमेंडमेंट हे कशाशी रिलेटेड आहे तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलशी रिलेटेड आहे. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे तर ओझोन डिप्लेशनला जे घटक जबाबदार आहेत त्यांचा वापर कमी करण्यासाठी जो प्रोटोकॉल आहे दॅट इज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड असं विचारलं तर तो कुठला आहे, तो आहे क्योटो प्रोटोकॉल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज India's 8-point NAPCC will get 3 new missions named. ठीक आहे. इंडियाचा जो 8 पॉइंट वाला NAPCC जो आहे त्यामध्ये आणखीन 3 मिशन जे आहेत ते येणार आहेत असं म्हटलेलं आहे. ते कुठले आहेत असे विचारले. हेल्थ कोस्टल झोन वेस्ट टू एनर्जी की हेल्थ एफॉरेस्टेशन अँड कन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस की हेल्थ कोस्टल झोन अँड एफॉरेस्टेशन की नन ऑफ दी अबोव. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. पटापट उत्तर द्यायचं सर्वांनी. NAPCC Okay, so correct answer of this question is option A, that is health coastal zone आणि वेस्ट टू एनर्जी म्हणजे आरोग्य, किनारी झोन आणि कचरा. ठीक आहे. कचऱ्यापासून ऊर्जा असं त्याचा तिसरा पॉइंट आहे. तर हे 3 नवीन मिशन जे आहेत ते येणार किंवा ऍड होणार आहेत असं म्हटलेलं आहे. नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज NAPCC हा जो आहे 2008 मध्ये हवामान बदलाच्या प्रतिकूल भावनांना कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी चालेल. कृती आराखडा 2008 मध्ये 8 उपमोहिमांसह सुरू करण्यात आला होता. हा 8 न्यू मिशन्स आहेत NAPCC मध्ये. आपण प्रत्येक मिशन डिस्कस केलं होतं आपल्या कन्सेप्ट शिकताना. ठीक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतील उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून भारताची विकासात्मक उद्दिष्टे पूर्ण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे ना. NAPCC मध्ये जर काही ऑब्जेक्टिव्ह आहे तर काही मुख्य हेतू जो आहे तो काय आहे, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेतील, ठीक आहे, जी उत्सर्जनाची तीव्रता आहे, एमिशनची जी लेवल आहे है ना,
ती कमी करण्यासाठी है ना, आणि त्याचा इम्पॅक्ट क्लायमेट चेंजवरती कसा होतो तो कमी करण्यासाठी आपला हा NAPCC चे 8 मिशन जे आहेत ते घेण्यात आले होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे NAPCC चा फुल फॉर्म आणि याच्यामधले जे 8 मिशन्स आहेत ते आपण लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो लेक्चर पाहिलेला नसेल तर जाऊन पहा. पुढचा प्रश्न, when did the Montreal Protocol entered into force? When did the Montreal Protocol entered into the force? 1984, 1987, 1989 की 1994? ठीक आहे, म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे आपण पाहिलेला आहे तो अस्तित्वात कधी आला. अस्तित्वात याचा अर्थ असा आहे की हा सुरू केव्हा करण्यात आला, इम्प्लिमेंट कधी करण्यात आला. ठीक आहे, काउंटडाऊन सुरू केलाय. ओके, आन्सर द्या सर्वांनी फटाफट. काय असू शकतं याचं करेक्ट आन्सर? 1984, 87, 89 की 94? लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल है ना, पॅरिस ॲग्रीमेंट, किगाली अमेंडमेंट, या सर्व गोष्टी कशाच्या रिलेटेड आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण एक्झामिनेशन मध्ये असे प्रश्न नक्कीच विचारले जातात. सो 1989 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, आंतरराष्ट्रीय करार आहे जो ओझोनच्या कमी होण्यास जबाबदार असलेल्या असंख्य पदार्थांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने काढून ओझोन थराचे संरक्षण कमी करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. म्हणजेच ओझोन डिप्लेशनला इम्पॅक्ट करणारे जे काही घटक आहेत, पर्यावरणीय घटक आहेत किंवा अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीजमुळे घडणाऱ्या काही एमिशन्स आहेत, त्यामुळे जे की ओझोन लेअरचं डिप्लेशन होतं है ना, ओझोन थराचं काय होतं, ऱ्हास होतो, त्या ऱ्हासला कमी करणाऱ्या घटकांचं उत्पादन आणि त्यांचा यूज, त्यांचा वापर कमी करण्यासाठी हा अंमलात आणला गेलेला एक प्रोटोकॉल आहे किंवा एक ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे, त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 16 सप्टेंबर 1987 मध्ये हा मान्य करण्यात आला होता, याची साईन झाली होती. परंतु 1 जानेवारी 1989 रोजी अंमलात आणण्यात आला. ठीक आहे, त्यात अंमलात आणणं म्हणजेच काय, इम्प्लिमेंट करणं. आणि इम्प्लिमेंटचा प्रश्न कसा येतो की when did this agreement came into the force? ओके, केम इंटू दी फोर्स म्हणजे तो फोर्स मध्ये कधी आला, म्हणजे चालू कधी झालं. ओके, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन हाऊस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज. ठीक आहे, ग्रीन हाऊस कॉन्फरन्स असं कोणाला म्हटलं जातं? क्योटो कॉन्फरन्सला म्हटलं जातं, स्टॉकहोम कॉन्फरन्सला म्हटलं जातं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला म्हटलं जातं, की या सर्वांनाच, म्हणजे ऑल ऑफ दी अबोव याचा आन्सर असू शकतं. काय असू शकतं सांगा फटाफट. ओके, सो काउंटडाऊन सुद्धा स्टार्ट केलेला आहे. Within these 10 seconds you need to answer in the comment box. Correct? Some people also know the answer but they hesitate to talk something or comment in the comment box. So I request all of them, please don't hesitate or please don't be scared to answer or don't be scared to talk. Okay, just because learning should be interactive, right? सो आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे ते इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकायचं आहे. ओके, माझं चुकेल, सर काहीतरी बोलतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज क्योटो कॉन्फरन्स. ठीक आहे, पुढील प्रश्न, where did the 26th conference of parties, that means COP, which happened to convention on biological diversity take place? ठीक आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याच्यावरती जे COP26 घेतला होता तो कुठे घेण्यात आला होता असा प्रश्न आहे. पॅरिस, ग्लासगो, मॅड्रिड और इंडिया?
सांगा कुठे घेण्यात आला होता हा कॉन्फरन्स? 26 है ना. आता याचं उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. लेक्चर ऐकता ऐकता कोणी झोपायचं नाही. सर्वांचे कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजे. ठीक आहे. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ग्लासगो. ठीक आहे, ग्लासगो याचं करेक्ट आन्सर आहे. कॉप ही संयुक्त राष्ट्रीय हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन म्हणजे UNFCCC. ठीक आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज, कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं आहे. तर COP26 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंगडम या ठिकाणी हा घेतला होता. ठीक आहे, 26वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद ही होती, हे लक्षात ठेवा. कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षांची परिषद जी आहे ते हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्याची जबाबदार निर्णय घेणारी संस्था आहे. म्हणजे कॉप जी काय आहे, कॉप आपलं जे UNFCCC मध्ये जे काही इम्प्लिमेंटेशन असतात, जे काही प्लॅन्स असतात, त्या प्लॅन्सला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा त्या प्लॅन्सवरती इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर व्यवस्थित काम करत आहे की नाही, है ना, हे बघण्याचं काम किंवा याच्यावरती देखरेख करण्याचं काम कोण करतं? तर कॉप करतं. ठीक आहे, 197 राष्ट्र आणि प्रदेश यामध्ये टोटल मेंबर्स आहेत. पुढचा प्रश्न, द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 passed in March 1986 came into force on. आता बघा, यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल आपल्याला सांगितलं आहे ना. तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आपण पाहिला होता. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये पास झाला होता, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं आपण बोलू शकतो की when did that agreement or when did that act, sorry not agreement, when did that act was came into the force. ठीक आहे, म्हणजेच अंमलात कधी आला होता? तो 1 एप्रिल 1986 ला आला होता का, किंवा 1 जुलै 1986 ला आला होता का, किंवा 19 नोव्हेंबर 1986 ला आला होता का, की 1 जानेवारी 1987 ला आला होता? सांगा. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. फटाफट उत्तर द्यायचं सर्वांनी. पुढे आणखीन भरपूर प्रश्न आहेत, सो चुकलं वगैरे काही हरकत नाही. Okay, so correct answer of this question should be C, 19th November 1986. 1986, 19 नोव्हेंबर. we already discussed की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आणण्यासाठी किंवा त्याचं आणण्याचं रिझन, त्याचं आणण्यामागचं कारण काय आहे, है ना. तर भोपाळमध्ये जी वायू दुर्घटना झाली होती, भोपाळमधली जी गॅस ट्रॅजेडी झाली होती, है ना, त्याच्यानंतर ही जी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट जी आणायची गरज जी आहे ती भासली होती. 1986 चा पर्यावरण संरक्षण कायदा संविधानाच्या कलम 253 अंतर्गत लागू करण्यात आला होता. मे 1986 मध्ये पास झाला होता आणि 19 नोव्हेंबर 1986 मध्ये अंमलात आणण्यात आला होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा भारतीय संसदेचा कायदा आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं सर्वांनी. पुढचा प्रश्न, द UN फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, UNFCCC 1992 मध्ये तो आला होता. अँड दॅट केम इन टू फोर्स ऑन विच डेट? 21 मार्च 1993, 21 मार्च 1994, 29 मार्च 1993 की 29 मार्च 1994. ठीक आहे,
when did the UNFCCC okay it came into the force असं विचारले आपल्याला. ओके सो राईट आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे, बी ऑप्शन जे आहे 21 मार्च 1994 त्याचं एक्झॅक्ट करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, 3 ते 14 जून 1992 किती 3 ते 14 जून 1992 या कालावधीत रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी झालेल्या अनौपचारिकरित्या जे इन्फॉर्मल है ना अनौपचारिकरित्या पृथ्वी समिट म्हणजे अर्थ समिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद ठीक आहे 1954 राज्यांनी स्वाक्षरी केली होती. हे बॉन येथे मुख्यालय असलेल्या सचिवालयाची स्थापना करण्यात आली आणि 21 मार्च 1994 रोजी हा अंमलात आणण्यात आला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा या सर्व गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने जर बघायला गेलं तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत है ना. एक्सप्लेनेशन जास्त इम्पॉर्टंट आहे कारण प्रश्नामध्ये बघा काय काय इम्पॉर्टंट आहे. प्रश्न जे आपण डिस्कस करतोय त्यामध्ये ऑप्शन्स है ना, त्या ऑप्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी फिरून प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात. आणि आपण जे कन्सेप्ट क्लिअर करतोय प्रश्नांच्या द्वारे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ईच अँड एव्हरी पॉइंट इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल काय आहे आपण पाहिलंय, त्याचा उद्देश काय आहे असं आपल्याला विचारलंय. कंटेनिंग एमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायूंचे उत्सर्जन असलेले किंवा त्याला जे घटक आहेत ते, किंवा प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर फ्रॉम डिप्लेशन है ना, की डिक्रीजिंग द CFCs अँड HFCs युसेज, की इन्क्रीजिंग द ग्रीन हाऊस गॅसेस. हे तर असू शकत नाही है ना. काय असू शकतं मग, डी ऑप्शन तर कटच झालेलं आहे कारण ग्रीन हाऊस गॅसेसला इन्क्रीज करणं हे कुठल्याही ॲग्रीमेंटचं प्रोटोकॉलचं अमेंडमेंटचं हेतू नाही. करेक्ट. Okay, so correct answer is option A, containing emission of greenhouse gases. Okay. Which of the following yes, Rio Summit, Rio Conference, Earth Summit was held in the Rio de Janeiro. जे अर्थ समिट आहे, रिओ कॉन्फरन्स आहे, रिओ समिट आहे, हे केव्हा घेण्यात आलं होतं? 1991, 92, 94 की 95? सांगा, विचार करून उत्तर द्या फटाफट. काय असू शकतं? काउंटडाऊन सुद्धा स्टार्ट झालेला आहे. सो 1992 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, काय आहे करेक्ट आन्सर? 1992. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ज्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, NDMA. ठीक आहे, हे NDMA जी संस्था आहे, ही जी ऑथॉरिटी आहे, याचं हेड कोण आहे किंवा याचं प्रमुख कोण आहे किंवा ते कोणाच्या आपल्या ऑर्डर्स वरती चालतो. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ स्टेट्स की चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट्स. ठीक आहे, म्हणजे काय, पंतप्रधान आहेत, प्रेसिडेंट आहेत की राज्यपाल की राज्यमंत्री, याचा हेड कोण आहे? तर याचा हेड कोण आहे? प्राईम मिनिस्टर. ऑप्शन ए. ओके, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला काय करतात? हेड करतात किंवा ते त्याचे प्रमुख आहेत. तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला यामध्ये आता इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. ठीक आहे, भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA, जसं आपण आता क्वेश्चन मध्ये पाहिलं. ठीक आहे, ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. समजलं? तर यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था कुठली? तर कुठली आहे? NDMA. ठीक आहे, आता हे जे NDMA आहे हे 23 डिसेंबर 2005 रोजी जे व्यवस्थापन कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, ज्याला आपण काय म्हणतो, डिझास्टर, ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, ठीक आहे, 2005, त्याच्या अंतर्गत है ना. आता ही जी डेट आहे 23 डिसेंबर 2005 ही डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ ऍक्टची
स्थापन झालेली डेट आहे. ठीक आहे. या ऍक्टच्या अंतर्गत NDMA जे आहे त्याला स्थापन केलं गेलं होतं. ओके, हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हे जे आहे याचं कामकाज जे आहे ते विविध प्रकारचं कामकाज आहे है ना. ह्याचे कार्यक्रम राबवत असते विविध प्रकारचे. त्यामध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम व्यवस्थापन प्रकल्प आहे, शाळा सुरक्षा प्रकल्प आहे, निर्णय समर्थन प्रणाली आहे आणि वेगवेगळे आणखीन काही कार्यक्रम जे आहे ते NDMA राबवत असते. ठीक आहे. 9 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्ली येथे भारत आपत्ती प्रतिसाद शिखर परिषद द इंडियन डिझास्टर रिस्पॉन्स समिट हे जे आयोजित केलं गेलं होतं. ठीक आहे. 9 डिसेंबर 2017 रोजी काय आयोजित केलं होतं? इंडिया डिझास्टर रिस्पॉन्स समिट. ओके, हे लक्षात ठेवा, अत्यंत गरजेचं आहे. हे काय होतं यामध्ये की जी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक, ओके, या दोघांनी मिळून याचं नियोजन केलं होतं. कशाचं? इंडिया डिझास्टर रिस्पॉन्स समिट. आणि ही जी परिषद होती ही एक आपत्ती प्रतिसादावरती फेसबुक सोबतची भागीदारी करणारा भारत हा पहिला देश ठरला होता. ओके, म्हणजे जे नॅशनल डिझास्टर्स असतात है ना, किंवा डिझास्टरवरती जे मॅनेजमेंट असतं किंवा रिस्पॉन्स जो असतो डिझास्टरसाठी, त्यासाठीची फेसबुक सोबत भागीदारी करणारा भारत हा जगातला सर्वप्रथम देश आहे. ठीक आहे. यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला उपयोगी ठरेल. पुढील प्रश्न बघा. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड. इंटरनॅशनल विचारलंय. ठीक आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर ITIC. ओके, हे कुठे आहे? हे कुठे लोकेटेड आहे? होनोलुलू, गोवा, जकार्ता की पुदुचेरी? तर हे जे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे हे होनोलुलू, ठीक आहे, होनोलुलू या ठिकाणी स्थितीत आहे. ठीक आहे. याबद्दल बघा, आता होनोलुलू हे जे या ठिकाणी हे आपलं एक प्लेसचं नाव आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र ITIC, ठीक आहे, ची स्थापना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याला आपण युनेस्को म्हणतो, ठीक आहे, याच्या अंतर्गत आणि IOCच्या अंतर्गत ही काय केलेली आहे? स्थापन झालेली आहे. कधी? नोव्हेंबर 1965 मध्ये. आता हे IOC काय आहे? तर IOC इंटर गव्हर्नमेंटल, ठीक आहे, इंटर गव्हर्नमेंटल, त्यानंतर ओशनोग्राफिक, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ओशनोग्राफिक ऑर्गनायझेशन. ओके, इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक ऑर्गनायझेशन म्हणजे आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग. ठीक आहे. नोव्हेंबर 1965 मध्ये त्याची स्थापना झाली होती. कशाची? ITIC ची. त्यानंतर इंडियामध्येच जसं की होनोलुलू येथे इंटरनॅशनल सुनामी चं माहिती केंद्र आहे, तसं इंडियामध्ये ते कुठे आहे? हैदराबादमध्ये. आणि त्याला काय म्हटलं जातं? इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम ITEWS, जी की 2007 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. INCOIS, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, हे कुठे आहे? हैदराबाद येथे स्थगित आहे. ठीक आहे. पुढे बघा. द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड. आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे. तर हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जे आहे ते केव्हा आलं होतं? 2006, 2003, 2005 की 2009? सोपा प्रश्न आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, ऑब्व्हियसली 2005 आहे ना. यामध्ये काही अवघड नव्हतं. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 असंच त्याचं नाव आहे, त्यामुळे 2005 मध्ये ते आलं होतं. आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट धोक्यामध्ये होणारे संभाव्य नुकसान कमी करणे किंवा टाळणे, आपत्तीग्रस्तांना त्वरित आणि योग्य मदतीची हमी देणे आणि जलद आणि प्रभावी पुनर्प्राप्त करणे हे आहे. काय आहे हे? आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्टे. ओके. आता यामध्ये बघा, असे उद्दिष्टे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिले जातील आणि प्रश्न विचारला जाईल की विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. ठीक आहे. त्यामध्ये 1-2 असे असतील की ते त्यांचे उद्दिष्टे नसतील है ना. ते बघून आपल्याला राईट आन्सर जे आहे ते करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 राज्यसभेने 28 नोव्हेंबर 2005 रोजी मंजूर केला आणि लोकसभेने 12 डिसेंबर 2005 रोजी काय केलं? आपलं
राजी केला. ठीक आहे. नेक्स्ट इज द भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड इन. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर असं एक आपत्ती आली होती, इंडस्ट्रीयल त्याला डिझास्टर म्हणतात. ठीक आहे. तर ही इतिहासातली खूप मोठी एक इंडस्ट्रीयल डिझास्टर होतं. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर त्याला म्हटलं जातं. तर ते केव्हा झालं होतं? 1986, 2003, 1984 की 2009. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे 1984. ठीक आहे. 1984 मध्ये हे भोपाळ गॅस डिझास्टर झालं होतं. या ठिकाणी बघा, भोपाळ आपत्ती. ठीक आहे. भोपाळ डिझास्टर ही एक रासायनिक गळती होती जी की 3 डिसेंबर 1984 रोजी भारतातील भोपाळ शहरात झाली होती. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ आपत्ती किंवा भोपाळ डिझास्टर. ठीक आहे. यामध्ये सुमारे 15,000 ते 20,000 पर्यंत लोक जे आहेत त्यांचा या मोर्टॅलिटी रेट होता. ठीक आहे. त्यावेळी इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात होता. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 3 डिसेंबर 1984 रोजी. ठीक आहे. जे इंडस्ट्रीयल जे डिझास्टर होतं ते एक केमिकल डिझास्टर होतं. ठीक आहे. तर अमेरिकन फर्म होती ते युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन नावाची, जी की एक भारतीय सबसिडरी होती किंवा भारतीय मालकीची होती. त्यामध्ये कीटकनाशक ही जी फर्म आहे त्याच्या प्लांटमधून सुमारे 45 टन धोकादायक गॅस, ज्याला मिथाइल आयसोसायनेट असं म्हटलं जातं, त्याची गळती झाली होती किंवा ते त्याचं एमिशन झालं होतं. ठीक आहे. तर हे जे डिझास्टर आहे भोपाळ डिझास्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. तर 3 डिसेंबर 1984 डेट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भोपाळ आपत्ती, त्या आपत्तीचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड ॲट. ठीक आहे. भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था हे कोठे आहे किंवा कुठे स्थितीत आहे? मणिपूर, पंजाब, हैदराबाद की न्यू दिल्ली? ठीक आहे. इंडियाचं जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते कुठे आहे? तर न्यू दिल्लीमध्ये. त्याचं ऑफिस जे आहे, त्याचं हेड ऑफिस जे आहे ते कुठे आहे? न्यू दिल्लीमध्ये. ओके. पुढील प्रश्न बघा, द लेवल ऑफ रिस्क ऑफ डिझास्टर डिपेंड्स ऑन. है ना. डिझास्टर जो असतो है ना, त्याची लेवल, त्याचं मेजरमेंट जे आहे. ठीक आहे. मेजरमेंट ते कशावरती असतं? मेजरमेंट. ठीक आहे. मेजर कसं केलं जातं किंवा कोणत्या बेसवरती केलं जातं? ऑप्शन्स बघा काय काय आहेत. नेचर ऑफ हजार्ड म्हणजे जे धोका झाला होता, जे डिझास्टर होतं त्याचं स्वरूप काय होतं, आहे ना, कसला डिझास्टर होता त्यावरती, किंवा वल्नरेबिलिटी ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड. ठीक आहे. काही जे एलिमेंट्स आहेत, काही जे घटक आहेत त्यावर वल्नरेबिलिटी म्हणजे किती प्रमाणात त्यावरती अफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, अशी घटक त्याची की किती व्हॅल्यू पर्यंत त्याचं नुकसान किती झालेलं आहे ना, इकॉनॉमिकली जे नुकसान किती झालेलं आहे असं मेजरमेंट केलं जातं. तर ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ द अबव. तर कशाच्या बेसवरती डिझास्टरची जी रिस्क आहे किंवा लेवल ऑफ रिस्क आहे है ना, जोखमीची जी पातळी आहे ती कशावर, कोणत्या बेसवरती मेजर केली जाते? तर ऑप्शन डी इज करेक्ट. म्हणजे वरील सर्व, त्याचा नेचर सुद्धा मेजर केला जातो, त्याची वल्नरेबिलिटी आणि त्याचे इकॉनॉमिक व्हॅल्यू सुद्धा यामध्ये एलिमेंट त्याच्या मेजरमेंटमध्ये धरलं जातं. ठीक आहे. पुढे बघा, फ्लड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. आता जे पूर असतात है ना, पूर, त्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतं है ना, हे एक आपलं प्री प्लॅन असू शकतो. म्हणजे पूर जर सॉरी येणार असेल है ना, पूर जर येणार असेल तर त्याला आपण टाळण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे जेणेकरून त्याची आपत्तीची जी लेवल आहे ती आपण कमी करू शकतो है ना. तर काय करू शकतो आपण? एफॉरेस्टेशन करू शकतो, वनीकरण है ना, झाडे लावणं वगैरे वगैरे. कटिंग द फॉरेस्ट, टिलिंग द लँड्स, रिमुव्हिंग द टॉप सॉइल. कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे. कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे जंगल तोड ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. जंगल तोड. ठीक आहे. तर जंगल तोड आपला बी ऑप्शन आहे. तर जंगल तोड करतो, की ऑप्शन सी टिलिंग द लँड म्हणजे जमीन मशागत करणे है ना, बिया टाकण्याच्या आधी जे आपण करतो है ना, किंवा रिमुव्हिंग द टॉप सॉइल, जी वरची माती आहे त्याला काढून टाकणं है ना. तर फ्लड कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा पूर जी येत असतो त्याला टाळू शकतो आपण है ना. तर एकमेव ऑप्शन आहे एफॉरेस्टेशन, वनीकरण. ठीक आहे. वनीकरण म्हणजे काय? आपण जे झाडे लावतो है ना, आपण जे झाडे लावतो त्यामुळे काय होतं की फ्लड जे आहे त्याला आपण टाळू शकतो. तर कसं टाळू शकतो आपण है ना?
वनीकरण म्हणजे खूप मोठ्या क्षेत्रात लागवड केलेल्या जमिनीवर झाडे लावणे. ओके, याचा अर्थ काय होतो? ॲफॉरेस्टेशन. ओके, लक्षात ठेवा. ओके, ॲफॉरेस्टेशन म्हणजे काय? वनीकरण. ओके, त्यानंतर मोठ्या क्षेत्रावर रोपे लावल्याने काय होतं? जमिनीला एक विशिष्ट पकड मिळते है ना. त्याचे जे मूळ असतात झाडाचे ते काय करतात? ते जमिनीच्या आतपर्यंत जाऊन जमिनीला एक पकड मजबूत करतात. ठीक आहे, आणि त्यांना पुराचा फटका बसू शकत नाही है ना. तर आता समजा ही जमिनीची लेवल आहे ना, आणि हे झाड आहे है ना, हे झाड आहे समजा. तर ह्याचे जे मूळ असतात हे खोलपर्यंत जातात. ठीक आहे, आणि हे झाड जे आहे ते जमिनीला पकडून ठेवतं, आणि ते पुराचा जो फटका आहे, समजा हे पूर आहे, असा जो जोरात जो पूर येतो त्याचा जोरात जो फटका बसणार आहे तो झाडाला बसणार नाही. कशामुळे? कारण त्याचे मूळ जे आहे ते खोलपर्यंत काय पकड मजबूत ठेवून बसलेले आहेत है ना. त्यामुळे हा फायदा होतो है ना. तसेच जंगले पुराच्या पाण्याला प्रतिकार निर्माण करतात. त्यामुळे पुरामुळे होणारी हानी जी आहे है ना, ते टाळता येते है ना. आता समजा हे जे असे एक झाड आपण जे लावलेलं आहे फॉरेस्टेशन मध्ये, अशा प्रकारची भरपूर झाडे लावलेली असतात. ठीक आहे, भरपूर झाडे. त्यामुळे काय होतं? जे पाणी जे वाहत येतं एकदम फोर्सने है ना, त्याचा जो फटका असतो तो कमी बसणार है ना. आणि सगळे झाडे मिळून काय करणार? त्याचं एक बचाव सारखं, एक शील्ड सारखं काम करणार है ना, ॲफॉरेस्टेशनमुळे. त्यामुळे ॲफॉरेस्टेशन जी वनीकरण आहे हे खूप मोठा एक उपाय असू शकतो फ्लड रोखण्यासाठी, फ्लड प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स पीपल इज मोर वल्नरेबल इन इन द इव्हेंट ऑफ डिझास्टर है ना. आता जर आपत्ती येत असेल है ना, आपत्तीमध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण आहे है ना, कुठल्या घटकावरती जास्तीत जास्त आपत्तीचा परिणाम होतो? ओके, मेन बॉयज अँड ओल्ड पीपल म्हणजे पुरुष मुले आणि वृद्ध लोक, की मेन विमेन अँड बॉयज म्हणजे पुरुष महिला आणि मुले, की विमेन चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल म्हणजे महिला मुले आणि वृद्ध लोक, की नन ऑफ द अबोव है ना. तर यामध्ये ऑप्शन सी जे आहे ते स्टडीज नुसार राईट आहे. ठीक आहे, ॲज पर द डिफरंट स्टडीज त्यामध्ये विमेन चिल्ड्रन आणि ओल्ड पीपल जे आहेत ते मोस्ट वल्नरेबल असतात असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, इंटेन्सिटी स्केल युज्ड फॉर द मेजरिंग अर्थक्वेक. ओके, भूकंप मोजण्यासाठी त्याचं तीव्रतेचं प्रमाण मेजर करण्यासाठी काय वापरलं जातं, किंवा त्याचं स्केल काय आहे? ठीक आहे, 1 ते 9 आहे, 1 ते 5 आहे, 1 ते 12 आहे, की 1 ते 7 आहे? तर 1 ते 12 पर्यंत त्याची स्केल असते. ठीक आहे, भूकंप मोजण्याची. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सिस्मोग्राफी ज्याला आपण म्हणतो, ते एक भूकंप मोजण्याचं साधन आहे. ओके, आता त्यामध्ये डिफरंट वेव्ज असतात, लहरी असतात, जसं की पी वेव्ह आहे, एस वेव्ह आहे आणि सरफेस वेव्ह आहे. ठीक आहे, असे 3 प्रकारचे वेव्स असतात. आता पी वेव्ह जे असतात है ना, हे सर्वात वेगवान असतात. सर्वप्रथम जी वेव्ह आपल्याला मेजर करता येते ती पी वेव्ह असते. ठीक आहे, अशा प्रकारचं एक सिस्मोग्राफ असतं. त्यामध्ये काय होतं, जेव्हा भूकंप म्हणजे एक नॉर्मल एक कंडिशन असते तेव्हा असं असतं, जेव्हा भूकंपचा पहिला झटका बसतो तेव्हा पी वेव्स असतात. ठीक आहे, पी वेव्स. त्याची तीव्रता जर जास्त असेल तर मग ते एस वेव्स मध्ये मोजलं जातं. आणि त्यानंतर असं जर मोठे वेव्स असतील तर ते सरफेस वेव्ह असतात है ना. सरफेस वेव्ह म्हणजे काय? जेव्हा सरफेस वरती ते वेव्स, ते भूकंप जेव्हा फटका देत असतात तेव्हा ते सरफेस वेव्ह वरती आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे एक सिस्मोग्राफी असते. ठीक आहे, पी वेव्स, एस वेव्स आणि सरफेस वेव्ह असे 3 प्रकारचे त्यामध्ये लहरी असतात. त्यावरून भूकंपाची तीव्रता, त्याची स्केल जी आहे ती मेजर केली जाते. ओके, पुढे बघा, अ बाउंड्री वेअर प्लेट्स मूव्ह अवे फ्रॉम इच अदर इज कॉल्ड. ठीक आहे, टेक्टोनिक प्लेट्स म्हणून अशी एक इम्पॉर्टंट थेअरी आहे किंवा एक पार्ट आहे, जी की आपल्याला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्यावरती वेगवेगळे क्वेश्चन्स डिपेंड्स आहेत, जसं की फ्लड होणं है ना, फ्लड असेल, अर्थक्वेक असेल है ना, भूकंप है ना, अर्थक्वेक असेल, त्यानंतर आणखीन डिफरंट जे आपले डिझास्टर्स असतात ते या कारणाने सुद्धा होतात है ना, टेक्टॉनिक प्लेट्सच्या मुव्हिंग्समुळे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, असे प्लेट्स जे की एकमेकांपासून दूर जातात ते कुठले प्लेट्स आहेत? डायव्हर्जंट आहेत, कन्व्हर्जंट आहेत, ट्रान्सफॉर्म आहेत, की शियर बाउंड्री आहे? ठीक आहे, तर राईट आन्सर आहे डायव्हर्जंट. ओके, तर या ठिकाणी बघा असे 3 असतात, डायव्हर्जंट, कन्व्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म. ओके, आता डायव्हर्जंट मध्ये काय होतं, जो मॅग्मा असतो किंवा लावा जो असतो तेव्हा जेव्हा वरती येत असतो ना, तेव्हा तिथली जमीन जी आहे ती अशी सरकत असते बाजूला. ठीक आहे,
त्यामुळे ह्या प्रकारची एक डायव्हर्जंट बाउंड्री तयार होते है ना. जसे की क्वेश्चन मध्ये सांगितलं, काय काय विचारलं होतं, जेव्हा दोन बाउंड्री एकमेकापासून दूर होत असतात. आता हे दोन बाउंड्री आहेत, ही एक आणि दोन है ना. हे दोन बाउंड्री काय होतात, एकमेकापासून लांब जात आहेत है ना. त्यामुळे त्याला डायव्हर्जंट बाउंड्री, ते डायव्हर्ट होत आहेत एकमेकापासून. त्यानंतर कन्व्हर्जंट बाउंड्री. कन्व्हर्जंट म्हणजे काय, एक अशी एक प्लेट असते, दुसरी प्लेट काय होते त्याच्या खाली जाते है ना. अशी एक जी टेक्टोनिक प्लेट असते त्याला कन्व्हर्जंट म्हटलं जातं है ना. त्यानंतर ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, दोन जे प्लेट्स आहेत ते एकमेकाच्या अवे जातात है ना, डिफरंटली, म्हणजे मागे पुढे किंवा वर खाली असं है ना. ते ट्रान्सफॉर्म बाउंड्री असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तीन बाउंड्रीज. आता हे तीन जे आहेत हे मेजर रिझन्स आहेत. आता समुद्राखाली जे प्लेट्स असतात ते त्यामुळे सुद्धा त्यांच्या त्या प्लेट्सच्या मुव्हिंग्समुळे, त्या प्लेट्सच्या हालचालीमुळे सुद्धा सुनामी येत असते. ठीक आहे, त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके ओके सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द लेक्चर. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपण जे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी की काही कारणास्तव मागील लेक्चर मिस केलेले आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण जो कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे, जो युनिट कंप्लीट केलेला आहे, त्याच्यावरती क्रॅश कोर्स घेणार आहोत. तर तो क्रॅश कोर्स कोणीही मिस करायचा नाहीये, सर्वांनी अटेंड करायचा आहे. जर कोणाचं काही पॉईंट मिस झालेला असेल तर त्यामधून तो क्लिअर होणार आहे. ठीक आहे, ऑल राईट. सो बाय बाय एव्हरीवन.